ज्वारीच्या पिठाचा वापर आपण भाकरी बनवण्यासाठी किंवा मग थालीपीठ बनवण्यासाठी करतो, पण आज मी ज्वारीच्या पिठापासून अगदी कमी वेळेत होणारा पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहे। तो आपण मुलांच्या टिफिनमध्ये दिला तरी मुलं अगदी टिफिन संपवून येतील असा हा पदार्थ आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे, ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी रवा, तुम्ही जाड किंवा बारीक रवा घेतला तरी चालेल, अर्धी वाटी रवा आपल्याला त्या पिठामध्ये घालायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। त्यानंतर आपल्याला त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। दही जास्त आंबट असेल तर इथे तुम्ही कमी करू शकता, प्रमाण कमी जास्त करू शकता। माझं दही एकदम फ्रेश आहे, जास्त आंबट नाही, त्यामुळे मी इथे अर्धी वाटीच दही घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून छान असं स्मूथ बॅटर तयार करायचं आहे। डोश्याच्या बॅटरची जी कन्सिस्टन्सी असते त्यापेक्षा अगदी थोडंसं पातळ आपल्याला इथे हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर आता हे सर्व मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा जो असेल तो तुम्ही इथे ॲड करू शकता आणि अगदी थोडंसं अर्धा चमच पाणी घालून आपल्याला हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसवर तवा किंवा नॉनस्टिक पॅन ठेवायचा आहे, त्यावरती अगदी थोडंसं तेल पसरवून आपल्याला छान ते तेल पुसून घ्यायचं आहे टिश्यू पेपरने। तयार केलेले मिश्रण 1 ते 1.5 पळी मिश्रण आपल्याला हलक्या हाताने तव्यावरती किंवा पॅनवरती सोडून घ्यायचं आहे, पसरवायचं नाही आहे। मी दाखवल्याप्रमाणे मी इथे एकदम हलक्या हाताने हे जे मिश्रण आहे ते फक्त तव्यावरती सोडलेलं आहे, पसरवलेलं नाही आहे। दोन्ही बाजूनी आलटून पालटून आपल्याला खमंग खरपूस अशा इथे ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या आपण इथे बनवत आहोत। तर ते आता सर्व आंबोळ्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत। तर आता या आंबोळ्यासोबत खाण्यासाठी मी नारळाची किंवा खोबऱ्याची चटणी वाटणार नाही, बनवणार नाही। तर मग मी इथे बनवणार आहे बटाट्याची चटणी, जी आहे बटाट्याची सुकी भाजी, सर्वांनाच आवडते, अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते। तर ती बटाट्याची चटणी मी इथे बनवणार आहे। त्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं आहे, जिरं मोहरी कढीपत्ता घालायचा, लसूण घालायचा, हिरवी मिरची घालून छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे घालायचे आहेत कुस्करून, चवीनुसार मीठ हळद घालायचं, गॅस बंद करून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तर तयार आहे बटाट्याची चटणी आणि मी इथे सर्व आंबोळ्या ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। खूप छान झाल्या होत्या, एकदम सॉफ्ट झाल्या होत्या, एकदम मऊ लुसलुशीत। ज्या लोकांना दात नाहीत ते सुद्धा ओठानं खाऊ शकतील अशा ह्या आंबोळ्या झालेल्या आहेत। खूप छान रेसिपी आहे, खूप इझी आहे, लवकर होणारी आहे, नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।